नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर काही वेळा असे होते, घरी उरलेल्या चपात्या असतात, पण त्याबरोबर खाण्यासाठी कोणतीही भाजी नसते. तर आज मी तुमच्यासाठी त्याच उरलेल्या चपात्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक चिरलेला फ्लॉवर घेतलेला आहे. तर तुम्ही इथे फ्लॉवरच्या जागी कोबीज नाही तर उकडलेल्या बटाट्याचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हा जो फ्लॉवर आहे तो बारीक किसून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे काही उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे चपातीच्या जागी ज्या उरलेल्या भाकरी असतात त्यांचा पण वापर करू शकता. तर सर्वात आधी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक चपाती घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी चपाती आहे ती अशा पद्धतीने लांब लांब पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही ही चपाती मिक्सरमध्ये घालून याचा एकदम बारीक चुरा पण करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता आपल्याला ही चपाती कट करून घ्यायची आहे. तर मी इथे ही कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये किसलेला हा सगळा फ्लॉवर घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर या सर्व साहित्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरचीच्या पावडरच्या जागी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे बेसन घालायचे आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही इथे गहू पीठ नाही तर तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. मग आता आपल्याला सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे मिश्रण आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, घटसर हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे थोडेसे मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या गोल आकारमध्ये टिक्या बनवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ही कट केलेली चपाती घ्यायची आहे आणि यामध्ये ही टिक्की व्यवस्थित डीप करायची आहे. तर या टिक्कीला चारी बाजूनी चपाती व्यवस्थित लागली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी टिक्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती सेलो फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही ही रेसिपी डीप फ्राय पण करू शकता. तर आता आपल्याला ही रेसिपी दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपात्यापासून हा वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवू शकता आणि गरमागरम बनवून हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी एक स्नॅक्ससारखं चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.